नमस्कार. हळद रुसली कुंकू हसलं मालिकेमध्ये आपल्याला आज पाहायला मिळणार आहे. कृष्णा ही लेप घेऊन येते ती दुष्यंतसाठी. दुष्यंतला भेटण्यासाठी नोकर नकार देतो आणि बाळजाबाईंना जर कळलं तू असला काही लेप घेऊन त्यांच्या मुलाला लावायला आली आहेस तर ते मला नोकरीवरनंच काढून टाकतील. तितक्यात त्यांचा आवाजाचा गोंधळ ऐकून खाली मग मैनाबाई येऊ लागते आणि नोकर तिच्यासमोर हात जोडतो. प्लीज तू इथून जा, नाहीतर माझी नोकरी खरंच जाईल. आणि कोण आहे खाली असं म्हणत मैनाबाई खाली येऊ लागतात. तितक्यातच मग कृष्णा बाहेर जाऊन लपून बसते आणि त्यांचं बोलणं ती ऐकते. कुणालाही आत पाठवायचं नाही, बाळजाबाईंची वॉर्निंग आहे माहिती आहे ना, आणि जर कुणाला जर पाठवलं तर माझं काही खरं नाही बरं, असं म्हणत कोणालाही घरात येऊ द्यायचं नाही असं बोलत ती घरात जाते. हे सगळं बोलणं कृष्णा इकडे ऐकते. आता आपल्याला त्या दुष्यंतपर्यंत पोचायला लपून छपूनच जावं लागेल. मग तिला एक युक्ती सुचते. ती बाहेर जाऊन पाहते, त्याच्या रूमच्या बाहेर एक सीडी असते. मग त्या सीडीला लावून ती आतमध्ये जाऊ लागते. तर समोर ती पाहते तर काय, दुष्यंत विवळत पडलेला कॉटवर असतो. अक्षरशः झोपेतच बेशुद्ध अवस्थेतच जणू काही तो ओरडत होता, खूप दुखतंय, खूप दुखतंय. तिला ते क्षण आठवू लागतात. ती म्हणते जर का मी क्रिकेटमध्ये हारले असते तरी चालले असते, बिचाऱ्याला एवढ्या गांद्या माशा तर चावल्या नसतात. आणि त्याला तिच्या आठवणीत ते क्षण येतात जेव्हा तो सांगतो तू मला ओळखत नाही, ज्या दिवशी ओळखशील तेव्हा तुला कळेल मी कोण आहे. आणि मग बाळजाबाईचा मुलगा आहे हे कळल्यावर तिला त्या दिवशी त्याची वाटलेली ती भीती, पण खरंच तो खूप चांगला आहे. आणि आज त्याला लेप लावण्यासाठी ती तिथे आलेली असते. त्याला इतक्या गांद्या माशा चावल्या आणि त्यांना उपचारच माहिती नाही. पण आपल्या कृष्णाला बऱ्याच गोष्टींचे उपचार, आयुर्वेदिक औषधं सगळे काही माहिती आहे. आता ती त्या मातीमध्ये तो पाला जो असतो त्याचा लेप बनवून घेऊन आलेली असते. आणि दुष्यंत बेशुद्ध अवस्थेत असतो, त्याला काहीच कळत नसतं. कारण मधुमाशांनी इतका चावल्यानंतर त्यांचं विष हळूहळू त्याच्या रक्तात, त्याच्या शरीरात पसरत असतं. त्यामुळे तो ग्लानीमध्येच असतो. आणि मग त्याला छान प्रकारे दुष्यंतला कृष्णा लेप लावून देते. आणि लेप लावता लावता तिला प्रत्येक क्षण आठवत असतो त्याच्यासोबत भांडलेला, त्याच्यासोबत आपण किती वाद घातला. खरंच पण वाईट समजायची, पण हा चांगलाच निघाला. त्या बेशुद्ध अवस्थेतच त्याला एक फोन येतो गौतमीचा. आणि मग बोल गौतमी असं म्हणत तो विचारू लागतो. तेव्हा तो म्हणतो मला खूप गांद्या माशा चावल्या, मला काही सुचत नाही, मी तुझ्याशी नंतर बोलतो. असं त्या फोनवर बोलत असताना तो पुन्हा बेशुद्ध होतो. पाठीमागनं मैनाबाई आणि तिचे मिस्टर येतात. त्या दोघांना पाहून इकडे आपली कृष्णा फार घाबरते. आणि ही मुलगी आतमध्ये कशी आली म्हणून त्या मुलीवर ते आरडाओरडा करू लागतात. तेव्हा ती म्हणते अहो यांना गांद्या माशा चावल्या म्हणून मी हा लेप घेऊन आले, आणि तू घरातच कशी शिरली, बाळजाबाईंना जर कळलं तर. मग ती बघते तर काय, तिची जी ओढणी हा दुष्यंतच्या हातामध्ये असते. हातातनं ओढणी सोडवत मग तिला मैनाबाई खाली घेऊन जाते. आणि खाली आणल्यानंतर तू आतमध्ये कशी गेली आता बाळजाबाईंनी पाहिलं तर, असं बोलतच असताना समोरून बाळजाबाई डॉक्टरांना घेऊन आलेले असतात. आता ही मुलगी आपल्या घरात आपल्या मुलाच्या बेडरूमपर्यंत कशी पोचली, आता हा प्रश्न बाळजाबाईला पडला आहे. आणि मग ती स्वतःच तोंडाने सांगू लागते की आम्हाला गांद्या माशा चावल्या, पण त्याला बिचाऱ्याला लेप लावण्यासाठी मी आत येत होते, पण कोणी येऊ देत नव्हतं. शेवटी मी चोरून लपून बाल्कनीतनं त्याच्या रूममध्ये पोचली. मला माफ करा, मी असं काही केलं, पण मी फक्त त्यांच्या काळजीपोटीच हे केलं. आता त्यांना हा जो लेप लावला आहे त्या लेपाने खरंच बरं वाटेल आणि ते लवकर बरे होतील. अजिबात काळजी करू नका बाळजाबाई तुम्ही, असं धीटपणे ती बाळजाबाईसमोर उभं राहून बोलते. आणि बाळजाबाईला टक्कर देणारी सगळ्यात पहिली मुलगी म्हणजे हीच. आता बाळजाबाईने बदला घ्यायचा ठरवला आहे, पण प्रेमाने घ्यायचा आहे. आता तिला निवडणूक होईपर्यंत ह्या मुलीचं काहीच काम काढता येणार नाही या गोष्टीची खंत आहे. त्यामुळे त्या मुलीशी ती फार गोड बोलते. बरं बाई ठीक आहे, आता तू जा असं म्हटल्यानंतर मग तिथून ती जाऊ लागते. खरंच ही मुलगी खूप धीट आहे. आपल्या बायकोसमोर ही एकच मुलगी जी एवढी स्पष्टपणे डोळ्यात डोळे घालून बोलते, तिच्या कुठल्याही भीतीला घाबरत नाही. आता हा विचार रावांच्या मनात आला, ही मुलगी नक्कीच काहीतरी करू शकते. तितक्यात ती मुलगी गेल्यानंतर मैनाबाईच्या नकळतपणे बाळजाबाई इतकी जोरात कानपटीत वाजवते. आता तिला काही सुधारण्या अगोदरच
तिथे बाळजाबाई तिला रागावू लागते, माझ्या मुलाच्या रूममध्ये कोणाला जाऊ द्यायचं नाही हे तुला सांगून गेले. तरी ती मुलगी आमच्या मुलाच्या बेडरूमपर्यंत पोचली. ज्या लोकांना आम्ही उंबऱ्यात उभं करत नाही, त्यांची लायकी नसताना ते आपल्या घराच्या बेडरूमपर्यंत कसे काय पोचतात. आता तुम्हालाही या घराबाहेर मी काढून टाकेल जर माझ्या मुलाला काही झालं तर, असं म्हणत मग डॉक्टर त्याला तपासण्यासाठी बेडरूममध्ये जातात. तिथे गेल्यानंतर पाहतात खरं तर हा लेप ना औषधी पाल्यांचा आहे. हे आयुर्वेदिक औषध म्हणा, कारण याच्यामुळे जर उपचार करायला उशीर झाला असता तर तुमच्या मुलाला ॲडमिट करावं लागलं असतं आणि त्याला विषारी पाल्यांमुळे विषारी मधमाशा चावल्यामुळे आणखी काही गोष्टींचा रिस्क झाला असता. पण या मुलीमुळे तुमच्या मुलाचा जीवच वाचला असं म्हणायला काय हरकत नाही. असं डॉक्टर कौतुक करत असताना बाळजाबाई त्याच्याकडे डोळे ताणून पाहते. मग तो बाळजाबाईला घाबरून निघून जातो. इकडे कृष्णाला खूप ताप आलेला असतो आणि तिची आई जेव्हा ऐकते ना, बिचारी खरंच ताप आलाय, आता सरपणाला उद्या सकाळी लवकर लाकडं घेऊन ये, नाही तर तुझी खेर नाही असं म्हणते. तेव्हा स्वाती म्हणते मी आणून देते, पण बिचारीला झोपू दे, आराम करू दे, ताप आलाय. बघ काय नशीब असतं, एका मुलाला ताप आलाय म्हणून त्याची आई रडत असते, दुसरीकडे बिचारीला ताप आलाय म्हणून तिच्याकडे कोणीही पाहिला नाही, वरतून तिला कामही तिची आई सांगत असते. तिची किती कुचंबना होत आहे. इकडे आपल्याला पाहायला मिळेल पूजासोबत तिची आई बोलत असते काय चाललंय म्हणून. तेव्हा पूजा सांगते मला शहरात एक मुलगा आवडायला लागलाय, त्याचं नाव ऐकल्यानंतर तिच्या आईला आनंद होतो, पण कृष्णाच्या पायाखालची जमीनच हलली. चला तर मग आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.